अजित पवारांशी संबंधित असलेल्या शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आता अण्णा हजारे यांनी लक्ष घातल्याचं दिसतंय। घोटाळ्याशी संबंधित अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे हे आव्हान देणार आहेत, तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिली होती। मात्र अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय। याच संदर्भात ते आता निषेध याचिका सुद्धा दाखल करणार आहेत। न्यायालयानं अण्णा हजारेंचा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यासाठी त्यांना मंजुरी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी आता 29 जूनला होणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? अण्णा हजारे आता अजित पवारांशी संबंधित असलेल्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काय नेमकी त्यांची भूमिका आहे? नक्कीच आपण बघतोय की अलीकडेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिखर बँक घोटाळा संबंधित आरोपींना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। दुसरा हा अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट होता। मात्र त्यांना आता त्या रिपोर्टला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आव्हान देणार आहेत। त्या विरोधात ते निषेध याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळते। कालच्या सुनावणीत त्यांचा जो आक्षेप होता तो कोर्टाने मान्य देखील केलेला आहे आणि त्यांना निषेध याचिका दाखल करायला वेळ देखील दिलेला आहे। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 29 जूनला ठेवण्यात आली असून नक्कीच आता या निषेध याचिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्ह आहे। नक्कीच याला आता अजित पवार काय उत्तर देतात तेही पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।